पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 42 तासांपासून मोशी कचरा डेपो परिसरातील इमारतीत कामगारांचं रेस्क्यू सुरू आहे। आतापर्यंत 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय तर एकाचा मृत्यू झालाय। अजूनही दुर्घटनाग्रस्त इमारतींच्या ढिगाऱ्यात 7 ते 8 कर्मचारी अडकल्याची भीती आहे। बचाव कार्य पथकाकडून ही भीती व्यक्त करण्यात आली। दुर्घटनाग्रस्त इमारतीखाली एकूण 23 जण अडकले होते आणि त्यापैकी इमारत कोसळताना 5 जण बाहेर सुखरूप पडलेले आहेत। कॅमेरा फिरून बघा, तिथे 4 माणसं आहेत। तुमचा तो आहे ना, काय म्हणतात त्याला, ते जवळ तुम्ही ते करता इकडे धडधड धडधड होतंय आमचं, माहिती आहे का तुम्हाला? एकदम सहानुभूती आम्हाला तुमच्यासोबत। खरं सांगतो, आमचा पण प्रयास हाच असतो की माणसं कंट्रोल करते पण तुमचं काय समाचार संपन्न आहे। बस करा प्लीज, हे बंद करा तुम्ही, ते चालू करा। चालू आहे ताई, ताई चालू आहे। यांना सांगा ताईंना की काम चालू आहे, तिथे आहे ती इथं 2 जण उभा राहणार, बाकीचे तिकडे जा प्लीज, पाया पडून सांगते हो का। थेट घटनास्थळावरून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गोपाळ मोठे। पाहू पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपो या ठिकाणी परवाच्या दिवशी एक प्रशासकीय इमारत कोसळली होती। जवळपास 23 जण या प्रशासकीय इमारतीच्या खाली दाबले गेले होते। त्यापैकी 5 जणांची सुखरूप सुटका झालेली आहे। त्यानंतर बचाव कार्य पथकाने अजून 9 जणांची सुटका केली आहे, तर एक मृतदेह या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेला आहे। मात्र आपण पाहू शकतो की अजूनही या प्रशासकीय इमारतीच्या खाली जवळपास 8 कर्मचारी दाबले गेल्याची शक्यता बचाव कार्य करणाऱ्या पथकाकडून व्यक्त करण्यात येत आहे। जवळपास 42 तास झालेत या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे। अजून हा ऑपरेशन किती तास चालतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। गोपाल मुडगले, साम टीव्ही न्यूज।